बातमी महत्त्वाची आहे। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतल्याचा एक गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। निवडणुकीमध्ये 50 कोटीचा घोडेबाजार झाल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप आहे। निवडणुकीपुरतं काम करणारं सरकार असं म्हणत रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। तर महायुती घराणेशाही बघून तिकीट देत नाही असा पलटवार नवनाथ वन यांनी केलाय। फक्त इलेक्शन पुरतं काम करणारं सरकार आहे, पक्ष आहेत। इलेक्शन संपलं तर ह्यांना प्रशासनावर कंट्रोल करता येत नाही, काम करता येत नाही, फक्त राजकारण करता येतं, होर्डिंग लावता येतं, पक्ष फोडता येतात, आमदाराला विकत घेता येतं, नगरसेवकाला विकत घेता येतं। आता आमदारकीची MLCची किंमत एका सीटची 50 कोटी रुपये, म्हणजे इकडं गरीबाला पेट्रोलला 112 रुपये द्यायला अडचण जाते एका लिटरला, आणि इकडं मात्र तुम्ही घोडेबाजार 50 कोटीचा करत राहिला तर म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे। रोहित पवारजी यांना रोज उठून संजय राऊतांप्रमाणे खोटं बोलण्याची सवय झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये तिकीट विकले जात असतील, महाविकास आघाडीमध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिली जात असेल, भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाते। इथं घराणं बघून तिकीट दिलं जात नाही, तर इथं कार्यकर्ता बघून तिकीट दिलं जातं। शरद पवार गटामध्ये रोहित पवारांना पैसे घेऊन तिकीट मिळालं असेल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य रोहित पवार